राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची हायकोर्टात याचिका। राजकोट किल्ल्यावरील पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये वाटला, ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। पुतळा बनवण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटेला आतापर्यंत फक्त 26 लाखच मिळालेत, आमदार वैभव नाईकांनी केला दावा। नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन जिल्हा नियोजन समितीच्या पैशातनं भरलं गेलेलं होतं, ठाकरे गटातले आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। मालवण पुतळा प्रकरणी भ्रष्टाचार झालाय तर वैभव नाईकांनी पुरावे द्यावेत, वैभव नाईक यांच्या आरोपानंतर माजी खासदार निलेश राणेंचं आव्हान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठा आंदोलकांच्या सोबत बैठक, मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्यास सांगावं, आंदोलकांची विनंती। राज्यामध्ये चांगलं वातावरण कसं राहील याची सरकारनं खबरदारी घेतली पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर आरक्षणाचा प्रश्न सामंजस्यानं सोडवला पाहिजे, पवारांनी व्यक्त केलं मत। कुणाच्या ताटातनं काढून घेऊन दुसऱ्याच्या ताटात वाढणं ही सरकारची भूमिका नाही, ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही, मंत्री शंभूराज देसाईंचा पुनरुच्चार। आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंनी आता उपचार घेण्याची गरज, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती, आरोग्य प्रशासनाकडून उपचार घेण्यासाठी ही विनवणी। राज्य सरकारनं आरक्षणासंदर्भात सोमवारी बोलावलेल्या बैठकीवर जरांगेंची टीका, आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं भुजबळ आणि फडणवीसांच्या विचारांचे तज्ज्ञ आणले का, जरांगेंचा सवाल। राज ठाकरेंना जातीवादाचा कळवळा असल्याची जरांगेंची टीका, शाळेत सुद्धा जातीवाद झाला या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका। जरांगे छत्रपतींच्या वारसांवर खालच्या भाषेत टीका करतात, जरांगेंना त्यांची गादी निर्माण करायची आहे। हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल, तर तुम्ही शिवरायांचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहात का, हाकेंचा जरांगेंना सवाल। जालन्यात मंगेश ससाणेंच्या उपोषणातले सहकारी बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली, रक्तदाब कमी झाल्यामुळे दखने उपचारासाठी रुग्णालयात दाखल। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का, तसंच जरांगेंना कायदा मंत्री करणार आहेत का, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंचा सवाल। लातूरमध्ये मराठा बांधवांचा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन, मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन, लातूरच्या निलंग्यातली घटना। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून टायर जाळत सरकारचा निषेध, सरकार जरांगेंच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। इंदापूरमध्ये बसस्थानकासमोर जरांगेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको, त्यावेळेला मराठा बांधवांची जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या नांदगावात सकल मराठा समाजाचा मोर्चा, जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी अर्धनग्न होत अंगावर आसूड ओढत केला आत्मक्लेश। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये सकल मराठा समाजाकडून एक दिवसीय उपोषण, जरांगेंच्या उपोषणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। मोहोळहून अनगरकडे परत जाताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, अजित पवारांची गाडी थांबवत आंदोलकांची केली चर्चा।
पंढरपूरमधल्या धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस. आमदार शहाजी बापू पाटलांची आंदोलनस्थळी भेट. आंदोलकांकडून ढोल वाजवून पाठिंब्याबाबत सवाल. एसटी महामंडळाचं पद अद्यापही घेतलेलं नाही. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महत्त्वाची बैठक घेणार. मनसे निरीक्षकांकडून घेणार मतदारसंघनिहाय आढावा. पुढच्या दौऱ्याचा निर्णय देखील उद्याच होण्याची शक्यता. राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर. मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची पक्षातल्या शिस्तीबाबत आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटलांवर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या जामनेरमध्ये सकल बंजारा आणि लबाना समाजाकडून मंत्री गिरीश महाजनांचा भव्य सत्कार. बंजारा समाजाच्या विकासासाठी विविध योजना आणि पोहरागडावर 700 कोटींच्या विकास कामांमुळे महाजनांचा सत्कार. एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदाच पाहिली. मंत्री गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला. खडसेंना त्यांच्या घरात सगळी पदं हवीत. महाजनांची टीका. राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. भाजपमध्ये प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. महाजनांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या पक्षातले नेते एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्राला निवडणूक आयुक्त कधी मिळणार? आदित्य ठाकरेंचा सवाल. तर सुजाता सौनिक यांना आयुक्त होण्यासाठी सरकार दबाव टाकतंय, ठाकरेंचा आरोप. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा. 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दौरा. निवडणूक आयोगानं राज्यामध्ये दौरा करावा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. मागच्या वेळेला ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नागरिकांचे हाल झाले, दानवेंचा आरोप. श्रीगोंद्याच्या जागेवरनं शरद पवारांचा खासदार संजय राऊतांवर निशाणा. अचानकपणे कोणालाही उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका. आपण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही. शरद पवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी, संजय राऊतांचं स्पष्टीकरण. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांकडून रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठीची चाचपणी. लवकरच बैठकही होणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. मी कुठूनही आणि कुणाच्याही विरोधात लढण्यास तयार. वरळीतून लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवांनी घेतली अजित पवारांची भेट. अजित पवार चिपळूण दौऱ्यावर असताना विक्रांत जाधवांनी घेतली भेट. भेट राजकीय नव्हे तर कौटुंबिक होती, विक्रांत जाधवांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीतला तिढा वाढला. भोसरी आणि चिंचवडवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा. बैठकीमध्ये अजित पवार गटाकडून ठराव. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरजी पटेल यांना निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार अशा आशयाचे लागले बॅनर. ईदच्या निमित्तानं गुणवडी चौकात कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. नाशकात उद्या शरद पवारांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा. यात्रेनिमित्त लावण्यात आलेले बॅनर चर्चेत. बॅनरवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गद्दार म्हणून उल्लेख. विधानसभेसाठी 10 ते 12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी. तर चंद्रपूरची जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची माहिती.
जळगावच्या चोपडा इथं संविधान आर्मी संघटनेची शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य सभेमध्ये घोषणाबाजी। माजी आमदार संतोष चौधरींची पक्षातनं हकालपट्टी करण्याच्या मागणीसह भुसावळची जागा मिळण्याचीही केली मागणी। मुंबईतल्या कांदिवलीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर। पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानं संघर्ष टळला। लोखंडवाला ते सिंग इस्टेटपर्यंत रस्त्यासाठी अतुल भातखळकरांच्या आंदोलनात प्रकाश सुर्वे आल्यानं तणाव। इंदिरा गांधींचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात। त्यांना माहिती होतं त्या हरणार आहेत, तरी त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत। या सरकारनं जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत निवडणुका घ्याव्यात। खासदार संजय राऊतांचं सरकारला आव्हान। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच टीका करत नाही, कारण ती माझी लायकी नाही। माझ्या लेव्हलचा माणूस संजय राऊत। जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातनं वंचितचा उमेदवार जाहीर। संग्राम माने खानापूरमधनं निवडणूक लढवणार। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरमधल्या माढा तालुका दौऱ्यावर। अरण इथं अजित पवारांनी संत सावता महाराजांचं घेतलं दर्शन। सोलापुरातल्या माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचं टेंभुर्णीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। अजित पवारांच्या उपस्थितीत विराट रॅलीचंही आयोजन। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होणार, मी महाविकास आघाडीच्या सोबत। भेटीनंतर मलिक यांची प्रतिक्रिया। सत्यपाल मलिकांनी मोदींबद्दल सांगितलेल्या गोष्टी भयावह। पुलवामा दहशतवादी घटनेबद्दल विचारलं असता मोदींनी शांत राहण्यास सांगितलं। सत्यपाल मलिकांनी दावा केल्याची नाना पटोलेंची माहिती। राज्यपाल रिटायर झाल्यावर भेट घेतच असतात। सत्यपाल मलिकांना कोणत्या ना कोणत्या कारणातनं राजकारणात शिरकाव करायचा आहे। सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटातले आमदार संजय शिरसाटांची टीका। ठाकरे गटातले माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावर नाशिकमध्ये तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल। आमदारकीचा कालावधी संपलेला असताना सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांवर पत्रातून दबाव टाकल्याचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस। कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी। वर्ध्यात काही भागात पावसाची हजेरी। विश्रांतीनंतरच्या पावसानं पिकांना दिलासा। वर्ध्याच्या सेलू, आंजी, खरंगणा आणि पवनार या ग्रामीण परिसरात जोरदार पाऊस। साताऱ्यातल्या खंडाळ्यामध्ये महामार्गावर ट्रकची जवळपास 10 वाहनांना धडक। अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर। मराठी लोकांची संख्या लक्षणीय। भारतीय समुदायाकडून मोदींसाठी नृत्य सादर। चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानचं पावित्र्य मलिन करतायत। तिरुपतीच्या लाडूवादावर माजी मुख्यमंत्री YSR रेड्डींची पहिली प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची केली विनंती। हरियाणा निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत। भाजपनं काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांना पक्षात येण्याची दिली आहे ऑफर। भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्याशी सुरू असलेल्या मतभेदांदरम्यान भाजपची मोठी खेळी। चेन्नई टेस्टमध्ये भारतानं बांगलादेशचा 280 रन्सनं उडवला धुव्वा। 2 टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये 1-0 आघाडी। अश्विनच्या 6 तर रवींद्र जडेजाच्या 3 विकेट्स। भारतातल्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये गेल्या 5 वर्षात 7 पटीनं वाढ। देशात डिजिटल व्यवहार 18,000 कोटींवर गेल्याची अर्थ मंत्रालयाची माहिती। बुक माय शोची वेबसाईट क्रॅश।
ब्रिटिश बँड कोल्ड प्लेसाठी 2 लाखांहून अधिक लोकांचा तिकिटासाठी प्रयत्न. तिकीट विक्रीपूर्वी वेबसाईट क्रॅश. वेबसाईटसोबत मोबाईल ॲपही क्रॅश. लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच. रात्री अनेक भागात जोरदार स्फोट. लेबनॉनमधील अनेक भाग स्फोटांच्या आवाजानं हादरले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.